कंचनकेतु तलातस्य महात्मनः स्थापितपर्वतस्य अग्रे विराजिते सह वेदिका. तर या श्लोकचा अर्थ काय होतो? तर जिकडे पूर्व दिशा आहे त्याचा जो अंत होतो त्या अंतिम बाजूला एक तुम्हाला असा पर्वत दिसेल. त्या पर्वतावरती सुवर्णाकृतीमध्ये तुम्हाला एक ताडाचं झाड दिसेल. त्या झाडावरती 3 फांद्या आहेत. झाडाला त्या 3 फांद्या आहेत आणि त्या फांद्यांवरती परत 3 त्रिकोणाकृती आकृत्या आहेत आणि ते झाड पण उभारलं आहे एका त्रिकोणाकृती आकृतीवरती, त्रिकोणी आकृतीवरती. सो अशी ही प्लेस कुठे अस्तित्वात आहे का आत्ता सध्या? तर हो, पेरू देशामध्ये जे अँडीज पर्वतरांगा आहेत त्यामध्ये एका पर्वतावरती, अशा फ्लॅट पर्वतावरती अशी या बाजूला एक आकृती सेम जशी रामायणाच्या त्या किष्किंधा कांडामध्ये जी डिस्क्राईब केली आहे तशीच आकृती सध्यासुद्धा तिथे अस्तित्वात आहे. त्याला आत्ताचे लोक कॅन्डलाब्रा नावाने ओळखलं जातं. सो आत्ता ती आकृती तिथे कशी आली, कशामुळे आली हे तिथल्या स्थानिक लोकांना सुद्धा अजूनसुद्धा माहीत नाही, किंवा त्यांचे जे आई वडील आहेत, दादा परदादा आहेत, त्यांनासुद्धा माहीत नाही की हे तिथे कसे आलं. ते म्हणतात की आम्ही यायच्या आधीपासून ते तिथे होतं, असे म्हणजे तिथल्या लोकांचे म्हणजे बोलणे आहे त्यांचं त्या आकृतीबद्दलचं. तर रामायणामध्ये असे काही गोष्टी आहेत की ते सध्याच्या जे काही गोष्टी झाल्या त्या सध्यासुद्धा अस्तित्वात आहेत अशा त्या दाखवत आहेत आणि ही त्यातली एक गोष्ट आहे. बरं, ही गोष्ट तिथे कशी आली, काय आली, तर हे सुद्धा रामायणाच्या त्या पंक्त्यांमध्ये डिस्क्राईब केलेलं आहे. पण रामायणामधील ही पंक्ती आपल्याला सर्व काही सांगून जाते आणि त्याच अनुसार जेव्हा ही पंक्ती पण लिहिली ह्याचसाठी आहे की जेव्हा सीतामातेला शोधायसाठी जेव्हा वानरसेना बाहेर पडलेली असते तेव्हा सुग्रीव जे आहेत ते सगळ्यांना दिशा सांगत असतात. तर जी पूर्वेला जाणारी वानरसेना असते त्या वानरसेनांना हे उद्देशून सांगत असतात की जेव्हा तुम्ही पूर्वेच्या टोकाला जाल तर त्यावेळेस तुम्हाला ही आकृती तुम्हाला दिसेल. तर आहे ना मजेशीर गोष्ट. तर कुणाला माहीत नसताना हे रामायणामध्ये लिहून ठेवलेली गोष्ट आहे. तो अशाच फॅक्ट्स